शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही जरी अजूनही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जरी तुम्हाला समाविष्ट व्हायचं असेल तर त्यासाठी कोणकोणते नियम लागतात आणि तुम्ही जरी हे नियम धारक असतील तर तुम्ही अर्ज कसा करू शकता ज्याने तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकाल। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 6,000 रुपयाची मदत ही केली जाते। त्यात महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील तुम्हाला 6,000 रुपयाची आर्थिक मदत ही वर्षाला होत असते। म्हणजे एकंदरीत तुम्हाला वर्षाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आणि नमो शेतकरीचे मिळून 12,000 रुपयाची आर्थिक मदत ही होत असते। त्यामुळे बरेच शेतकरी मित्र या 12,000ची आर्थिक जी मदत आहे तर हिच्यापासून वंचित राहत असतात। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जरी पीएम किसान सन्मान निधीमध्ये एकदा जरी समाविष्ट झाले तर तुम्ही नमो शेतकरीसाठी ऑटोमॅटिकली ग्राह्य धरले जाणार, कारण जेवढेही लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असतात तर राज्य सरकार त्या लाभार्थ्यांना डायरेक्ट नमो शेतकरी योजनेचा लाभ हे देत असतात। त्यामुळे तुम्हाला फक्त पीएम किसान सन्मान निधीमध्ये समाविष्ट व्हायचे, त्यानंतर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा ऑटोमॅटिकली लाभ घ्याल। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये तुम्हाला जरी समाविष्ट व्हायचं असेल तर त्यासाठी ही नियमावली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजना मध्ये पात्र होण्यासाठी लाभार्थी शेतकरी यांच्या नावावरती 1 फेब्रुवारी 2019च्या अगोदरपासून शेतजमीन असणं आवश्यक आहे। म्हणजे शेत जमिनीचा फेरफार हा 1 फेब्रुवारी 2019च्या अगोदरचा असणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2019च्या नंतर आपण जमीन खरेदी केली असेल तर आपण या योजनेमध्ये अपात्र ठरवले जातात। पीएम किसान योजनेसाठी तुम्ही पात्र ठरवू शकत नाही। आता याच्यात एक अपवाद आहे, तो म्हणजे 1 फेब्रुवारी 2019च्या नंतर आपल्या नावावर जमीन झाली असेल आणि जमीन आपल्याला वारस हक्काने मिळाली असेल आणि त्याची नोंद आपल्या फेरफारमध्ये वारस हक्काने अशी झाली असेल तर मात्र आपण या योजनेमध्ये पात्र ठरू शकतात। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये तुम्हाला जर समाविष्ट व्हायचं असेल तर हे नियमावली आहेत। एकंदरीत 1 फेब्रुवारी 2019 नंतर जरी तुम्ही शेती खरेदी केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाही। तुम्ही जरी 1 फेब्रुवारी 2019च्या पहिले तुमचं शेतजमिनी खरेदी झालं असेल आणि फेरफार नोंद असेल तर तुम्ही या योजनेसाठी बिनधास्त पात्र ठरू शकतात। त्यासाठी तुम्हाला जरी अर्ज करायचा असेल तर तुम्ही एखाद्या CSC सेंटर, आपल्या सरकार सेवा केंद्र किंवा तुमच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधू शकता। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जरी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र ठरलात तर तुम्ही ऑटोमॅटिकली महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजनेसाठी देखील पात्र ठरू शकतात, कारण महाराष्ट्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी असतात तर त्यांना डायरेक्ट तो डाटा घेऊन पैसे हे देत असतं। त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज करण्याची गरज येणार नाही। तुम्हाला डायरेक्ट पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत तुम्ही जरी लाभ घेत असाल तर तुम्हाला नमो शेतकरीचा सुद्धा लाभ घेता येणार आहे। हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।